श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 57. दयाळू स्वामी दाराशी आले. तोच श्रीरंग पुढे झाला आणि म्हणाला, स्वामी थांबा, आई साहेब औक्षण करायला येत आहेत. एवढ्यात आई साहेब लगबगीने बाहेर आल्या. आई साहेबांनी दयाळू स्वामींच्या पायावर पाणी घातलं आणि स्वामींना औक्षण केलं. आई साहेबांनी भरल्या डोळ्यांनी स्वामींकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. तबकातील निरांजनामध्ये 2 वाती तेवत होत्या आणि त्याचं प्रतिबिंब आईसाहेबांच्या डोळ्यामध्ये तेवत होतं. स्वामींनी देवाला नमस्कार केला. आपल्या खोलीत जाऊन बसले. श्रीरंग दुधाचा पेला घेऊन आला आणि पुढे ठेवून तसाच उभा राहिला. स्वामींनी दूध घेतलं आणि म्हणाले, सर्व ठीक आहे ना? श्रीरंग गंभीर चेहऱ्याने सांगू लागला, स्वानंद स्वामी बरेच आजारी आहेत. निरोप आलाय तसा. दयाळू स्वामी व्यथित झाले. लगेच गोविंद स्वामींच्याकडे गेले. स्वानंद स्वामींच्या आजाराची वार्ता गोविंद स्वामींनाही कळलीच होती. तेही खूप अस्वस्थ झाले होते. दयाळू स्वामींना म्हणाले, तुम्ही उद्या सकाळीच चिमणगावला स्वानंद स्वामींच्या भेटीसाठी निघावं. मीही येतो मागोमाग. दुसऱ्याच दिवशी दयाळू स्वामी चिमणगावला निघाले. स्वानंद स्वामींच्या घरी पोचताच तडकातल्या खोलीत स्वामींच्या दर्शनाला गेले. स्वानंद स्वामी अंथरुणावर पडून होते. त्यांचा वृद्ध झालेला देह आता इतका क्षीण झाला होता की सगळं अंथरुण रिकामं वाटत होतं. दयाळू स्वामींना एकेकाळी पाहिलेलं ते भव्य रूप आठवलं. सिंहाप्रमाणे धीर गंभीरपणे चालणारा भव्य उंच पुरा देह आठवला. समोर जीर्ण शीर्ण गोळा होऊन पडलेले ते स्वानंद स्वामीच ना? डोळ्यांवर विश्वास बसेना. चाहूल लागताच स्वानंद स्वामींनी डोळे उघडले. डोळ्यात तेच पूर्वीचं तेज चमकत होतं. त्या तेजावरून स्वानंद स्वामींची ओळख पटली. दयाळू स्वामींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. दयाळू स्वामींना समोर पाहताच स्वानंद स्वामींच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकलं. घरात हाक मारली, अगदी क्षीण आवाजात, ऐकलत का? दयाळू स्वामी आलेत. हे ऐकून दयाळू स्वामींना एकदम गलबलून गेल्यासारखं झालं. ते भावावेगानं म्हणाले, स्वामी, आपण मला पूर्वीसारखंच नरहरी म्हणा. मी तोच नरहरी आहे. स्वानंद स्वामींच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दाटून आलं. बरं बरं, तसं का होईना. काकी साहेबांनी दूध आणलं. आसनावर दयाळू स्वामी बसले होते. मोठ्या भक्तिभावानं म्हणाले, स्वामी, आपणच माझ्या जीवनाला आकार दिलात. अडचणींवर अडचणी येत राहिल्या, आपत्ती मागून आपत्ती येत राहिल्या, पण आपला आधार होता म्हणूनच जीवन मार्गाला लागलं माझं. आपणच मला अंबेजोगाईला पाठवलं. गोविंद स्वामींसारखे गुरु लाभून आंतरिक जीवनही उजळवलं. माझ्या जीवनात आपलं स्थान फार मोठं आहे. ईश्वराच्या खालोखाल मी आपल्याला मानतो. आजवर माझ्या हातून आपली काही सेवा घडली नाही. आता वाटतं सगळं सोडून इथेच राहावं, आपल्या सेवेत आयुष्य घालवावं. स्वानंद स्वामी हळूवार स्वरात म्हणाले, नरहरी बाळा, जे घडलं ते ईश्वराच्या योजनेप्रमाणेच घडलं. ईश्वराची काही योजना होती म्हणूनच या सगळ्या घटना अशा घडत गेल्या. तुझ्या अनेक जन्मांचा पुण्यसंचय होता बरं. म्हणूनच तुला दिवाकर घराण्यात जन्म मिळाला. भगवान नरहरीरायांची सेवा घडली तुझ्या हातून. त्या पुण्य संचयामुळेच तू आता गोविंद स्वामींच्या जवळ आलायस बघ. त्यांच्या छायेत विसावलास. दयाळू स्वामी काहीशा उत्कटतेने म्हणाले, पण स्वामी, आपणच तर मला गोविंद स्वामींकडे अंबेजोगाईला पाठवलं. स्वानंद स्वामी म्हणाले, नाही बरं, या गोष्टी तुझ्या पूर्व पुण्यामुळेच घडल्या. तुझी आणि गोविंद स्वामींची भेट झालीच असती, ते कोणालाही थांबवता आलं नसतं रे. खिडकीतून दूर आकाशाकडे स्वानंद स्वामी काही क्षण पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यामध्ये दिव्य तेज चमकायला लागलं. चेहऱ्यावर गूढ हास्य तरळलं. थरथर त्या आवाजात म्हणाले, नरहरी, तुझ्या जीवनात जे काही घडलं त्यात एक मोठं रहस्य आहे बरं.
आपल्या लाडक्या भक्तांच्या जीवनामध्ये परमेश्वर अशी काही परिस्थिती निर्माण करतो की त्यांना ऐहिक जीवनात रमणं अशक्य व्हावं. आपले हे लाडके भक्त संसारात रमायला लागले तर परमेश्वर मुद्दाम आपत्तींवर आपत्ती आणतो बरं. त्यांना खडबडून जागे करतो. लक्षात ठेव. आपल्या विवेक शक्तीच्या जोरावर या भक्तांनी पुन्हा एकदा परमेश्वराजवळ धाव घ्यावी अशी त्या परमेश्वराची इच्छा असते. तुझ्या जीवनातही असंच घडलंय बरं. आपत्ती आल्या म्हणूनच तू गोविंद स्वामींच्या चरणी पोचलास, तिथे विसावलास ना. परमेश्वरानंच गोविंद स्वामींच्या रूपातून तुझ्या आध्यात्मिक जीवनाला आकार दिलाय आणि ते उच्च स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. दयाराम स्वामी उत्कटतेने म्हणाले, स्वामी, मी जेव्हा कोपर्ड्याला होतो तेव्हा आपणच मला 20 वर्ष मार्गदर्शन केलं. आपण होतात म्हणूनच तर मी भरकटलो नाही ना. आपल्यामुळेच तर मी परमार्थ मार्गावर स्थिर राहिलो. हे खरं की नाही? स्वानंद स्वामी हसले, म्हणाले, सर्व काही ईश्वरी योजनेप्रमाणे घडतं बाळा. ते सर्व ईश्वराच्या इच्छेने घडलं. या योजनेत मला काही भूमिका नव्हती रे. काहीच महत्व नव्हतं बघ. दिवाकर घराण्यातला मुलगा म्हणून मला तुझ्यावर प्रेम वाटतं. दिवाकर घराण्याचं नाव तू मोठं केलं, त्याबद्दल मलाच तुझ्याबद्दल कृतज्ञता भाव ठेवला पाहिजे रे. बाकी सगळं आता तू विसरून जा आणि मलाही तू आता पूर्णपणे विसरून जा. इतकी वाक्य एका दमात बोलल्यामुळे स्वानंद स्वामींना धाप लागली. बराच वेळ ते डोळे मिटून स्वस्थ पडून राहिले. दयाराम स्वामी आवेगानं म्हणाले, स्वामी, स्वामी, मला तुम्ही हवे आहात. तुमचं मार्गदर्शन, तुमचं प्रेम मला हवंय. म्हणाले, मी एक सामान्य मनुष्य रे. आध्यात्मिक वारसा नव्हता, आध्यात्मिक पार्श्वभूमी नव्हती. थोर सत्पुरुष चिदानंद स्वामी माझे गुरु होऊ शकले, हे माझं भाग्य. चिदानंद स्वामींच्या हजारो शिष्यांपैकी मी एक सामान्य शिष्य. आता तर मी जीर्ण शीर्ण गोळा होऊन इथे अंथरुणावर पडलोय. अशा जीर्ण शीर्ण गोळ्याकडून तू आता कसली अपेक्षा करणार रे? विसरून जा मला, विसरून जा, विसरून जा. एवढं बोलल्यामुळे पुन्हा एकदा स्वानंद स्वामींना थकल्यासारखं झालं. डोळे मिटून पडून राहिले. दयाराम स्वामींना गहिवरून आलं. काकूसाहेबांनी दयाराम स्वामींना खूण केली आणि आत बोलवून घेतलं. दयाराम स्वामी आत गेले आणि काकूंना म्हणाले, आज स्वामी असं का बोलतायत? काकूंच्या डोळ्याला पाणी आलं. म्हणाल्या, इकडची अवस्था फार उच्च कोटीची आहे. इतकं अमानित्व, अहंकार शून्यत्व कुठेच पाहायला मिळायचे नाही रे. भाव विभोर होऊन त्या थांबल्या. त्यांना गदगदून आलं. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटेना. त्यांनी स्वतःला प्रयत्नपूर्वक सावरलं आणि म्हणाल्या, एकच सांगते बरं नरहरी, इकडची स्वारी म्हणजे तुझ्या गुरूंना, गोविंद स्वामींना घडवणारी महाविभूती आहे. यातच तू काय समजायचं ते समज बरं बाळा. काकूसाहेबांनी डोळे मिटले आणि स्वामींच्या खोलीच्या दिशेने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. 2 दिवसांनी गोविंद स्वामीही चिमणगावला आले. गोविंद स्वामींना पाहून स्वानंद स्वामींना प्रेमाचं भरतं आलं. म्हणाले, नरहरीला तुमच्याकडे पाठवलं त्याचं सार्थक झालं बरं. त्याच्या पारमार्थिक जीवनाला आकार देण्याचं काम ईश्वराने तुमच्यावर सोपवलं होतं आणि ते तुम्ही उत्तम पार पाडलं. माझी खात्री आहे आता भागवत धर्माचा भारतवर्षामध्ये सर्वत्र प्रसार होत राहील. सनातन धर्माची ध्वजा आता पुन्हा डौलानं सर्वत्र फडकत राहील. गोविंद स्वामी म्हणाले, पण ही सगळी आपलीच कृपा आहे. आपणच करते करवती आहात.
गोविंद स्वामी एकटेच आहेत असं पाहून स्वानंद स्वामी त्यांना म्हणाले, तुमची भेट व्हावी ह्यासाठीच हा देह इतके दिवस टिकून होता. तुमची भेट झाली, आता देह ठेवायला हरकत नाही. येत्या सोमवारी सूर्योदयाच्या वेळी देहाचा त्याग करायचं योजलं आहे. माझी शपथ आहे, हे तुम्ही कोणालाही बोलू नका. आमच्या घरातही कोणाला सांगू नका. अजून 3 दिवस बाकी आहेत. आणखी एक इच्छा आहे. माझ्या मृत्यूनंतर माझी समाधी बांधायची नाही. कोणतंही स्मारक करायचं नाही. देहाचे अग्निसंस्कार होतील तिथे अगदी तुळशी वृंदावन सुद्धा उभं करायचं नाही. माझं महत्व नका वाढवू. उलट लोकांना माझा लवकरात लवकर विसर पडेल असं करा. काय महत्व वाढवायचं ते गोपाळ कृष्णाचं वाढवा. भागवत धर्माचा प्रसार करा, प्रसार करा, प्रसार करा. माझा कुठेही उल्लेख सुद्धा करू नका. गोपाळ कृष्णाचा जय जयकार, जय जयकार दाही दिशात निनादत ठेवा, निनादत ठेवा. कराल ना तसं? माझी शपथ आहे बघा. शपथ घालतो तुम्हाला. माझ्या पायावर हात ठेवून शपथ घ्या की मी सांगितलं तसं सर्व काही कराल. गोविंद स्वामी हे बोलणं ऐकून स्तंभित झाले. पण गुरूंची आज्ञा होती. त्यांनी स्वानंद स्वामींच्या पायावर हात ठेवून तशी शपथ घेतली आणि त्या क्षणापासून गोविंद स्वामी सतत स्वानंद स्वामींच्या पायाशी बसून राहिले. स्वानंद स्वामींनी डोळे मिटून जप सुरू केला. रविवारची रात्र संपली. सोमवारचा दिवस उजाडायला थोडा अवधी बाकी राहिला. स्वानंद स्वामी उठले, हातात जपमाळ घेतली, डोळे मिटून जप करू लागले. गोविंद स्वामी एकटक स्वानंद स्वामींच्या मुखाकडे पाहत होते. स्वानंद स्वामींच्या मुखावर अतीव आनंद आणि समाधान प्रगटलं. डोळे उघडून स्वानंद स्वामी समोर आकाशात पाहू लागले. स्वानंद स्वामींच्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडले, गुरुदेव, गुरुदेव, आपण आलात. फार फार आनंद झाला. शेवटच्या घटकेला आपण याल अशी खात्री होतीच. आपलं स्वागत करतो गुरुदेव, स्वागत करतो. स्वानंद स्वामींनी हात जोडून नमस्कार केला. खरं तर आपल्या पायांवर डोकं ठेवावं असं वाटतंय, पण देहामध्ये तेवढी शक्ती नाही. म्हणूनच मनानच आपल्याला साष्टांग नमस्कार घालतो. स्वानंद स्वामी गोविंद स्वामींना म्हणाले, आसन आणा, ताबडतोब आसन आणा. गुरुदेव स्वामी चिदानंद आलेत. आसन आणा, आसन आणा. गोविंद स्वामींनी आसन आणलं, समोर घातलं. स्वानंद स्वामी चिदानंद स्वामींकडे वळले, म्हणाले, स्वामी, आपण ह्या आसनावर बसावं. माझी प्रार्थना आहे, मी देह सोडेपर्यंत आपण इथेच थांबावं, इथेच थांबावं, इथे थांब. स्वानंद स्वामी आपले गुरु बसलेल्या आसनाकडे पाहत वेद मंत्र म्हणू लागले. वार्ता घरात लगेच पसरली. सारे जण धावत आले, समोर उभे राहिले. यशोदा काकू तर स्तंभितच झाल्या. हात जोडून पायांशी बसल्या. दयाळू स्वामी भाव विभोर होऊन स्वानंद स्वामींकडे पाहत राहिले. स्वानंद स्वामींनी वेद मंत्र थांबवले आणि अवकाशामध्ये समोर पाहत म्हणाले, या या एकनाथ महाराज, या या या, इथूनच नमस्कार करतो, या मनानं साष्टांग नमस्कार घालतो. एकनाथ महाराज या. गोविंद स्वामींकडे वळून म्हणाले, एकनाथ महाराज आलेत.
त्यांच्यासाठी आसन घाला, त्यांच्यासाठी आसन घाला. गोविंद स्वामींनी चिदानंद स्वामींच्या आसना शेजारी एकनाथ महाराजांसाठी आसन घातलं. स्वानंद स्वामी एकनाथ महाराजांना म्हणाले, महाराज, एकनाथ महाराज, बसा बसा महाराज या आसनावर. मी देह सोडेपर्यंत आपण इथे थांबावं. प्रार्थना करतो, प्रार्थना करतो. पुन्हा वेद मंत्र म्हणू लागले. सूर्योदयाला काही क्षण अवकाश होता. स्वानंद स्वामी म्हणाले, माझा प्राण सूर्यदर्शन होत असताना देहातून जावा अशी इच्छा आहे. मला अंगणात घेऊन चला, अंगणात घेऊन चला. तुळशी वृंदावनापाशी बसवा. उगवत्या सूर्याचं दर्शन चांगलं होऊ शकेल. अंगणात न्या. स्वानंद स्वामींनी एकनाथ महाराज आणि चिदानंद स्वामी यांना हात जोडले. नम्रपणे म्हणाले, आपण माझ्यावर आता कृपा करावी. माझ्या बरोबर तुळशी वृंदावनापाशी चलावं. तसदी देतो, चलावं. तिथे उगवत्या सूर्याचं दर्शन घेताना देहत्याग करावा अशी इच्छा आहे. उगवत्या सूर्याचं दर्शन घेतो. कृपया चलावं, चलावं तिथे. दयाळराव स्वामींनी ती आसनं, तो बिछाना तुळशीच्या वृंदावनापाशी नेऊन मांडला. स्वानंद स्वामींना उचलून तिथे बिछाण्यावर बसवण्यात आलं. स्वानंद स्वामींनी पद्मासन घातलं. ज्ञान मुद्रेत हात गुडघ्यावर ठेवले आणि पूर्वेकडे पाहत ओम म्हणायला सुरुवात केली. पूर्वेला क्षितिजाच्या कडेवर थोड्या वरच्या बाजूला सूर्यबिंब हळूहळू वर जायला लागलं. स्वानंद स्वामी ताठ झाले. प्राण ब्रह्मरंध्राच्या मार्गाने बाहेर गेले होते. डोळ्यात नाकपुड्यांपाशी मुखाजवळ किंचितसं रक्त दिसत होतं. योगी देहाचा त्याग करतात तसा स्वानंद स्वामींनी देहत्याग केला होता. वार्ता आसमंतात पसरली. चारी दिशांनी लोक दर्शनाला यायला लागले. प्रहरभरातच आसमंतातील हजारो लोक जमले. हा अभूतपूर्व देहत्यागाचा सोहळा पाहून लोक थक्क होत होते. स्वानंद स्वामींचं भक्तिभावाने दर्शन घेत होते. श्रीराम समर्थ. श्रीराम.